मुंबईत ईदच्या मिरवणुकीमध्ये पॅलेस्टाईन जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या। मिरवणुकीमध्ये अज्ञातांनी ही घोषणाबाजी केल्याची माहिती आहे आणि त्याचबरोबर पॅलेस्टाईनचे झेंडेही फडकवल्याचं कळतंय। त्यावेळेचे दृश्य आपण बघू शकताय। मालाडमधील ईद ए मिलादच्या मिरवणुकीदरम्यान ही घटना घडल्याची माहिती आहे। 7 ते 8 जणांविरोधात मालाड पोलिसात गुन्हा दाखल झालाय। तर मालाडमधील मिरवणुकीमध्ये पॅलेस्टाईनचे झेंडेही दिसल्याची माहिती समोर येते। आपल्या देशामध्ये आपल्या मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी आहे आणि महाराष्ट्राची राजधानी आहे त्या ठिकाणी मालाडमध्ये ही मिरवणूक निघालेली होती ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर। मात्र त्या मिरवणुकीमध्ये पॅलेस्टाईन जिंदाबादची घोषणाबाजी करण्यात आली आहे। तर मिरवणुकीमध्ये अज्ञातांनी झेंडे सुद्धा पॅलेस्टाईनचे फडकावल्याची माहिती समोर आलेली आहे। त्या प्रकरणामध्ये आता 7 ते 8 जणांविरोधात मालाड पोलिसात गुन्हा दाखल झालाय। तर ही दृश्य आपण बघू शकतोय त्यावेळची जेव्हा ईद ए मिलादची मिरवणूक निघालेली होती आणि या मिरवणुकीमध्ये अशा पद्धतीने पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवण्यात आले आहेत। त्याचबरोबर घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे। त्यानंतर आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणात गुन्हे सुद्धा दाखल झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागणार आहे। पॅलेस्टाईनमध्ये सध्या संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळतं। तर काही दिवसांपूर्वी एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी सुद्धा पॅलेस्टाईन जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालेलं होतं संसद भवन परिसरामध्ये। आणि आता मुंबईच्या मालाडमध्ये ईद ए मिलादची जेव्हा मिरवणूक निघाली त्यावेळेला पॅलेस्टाईन विषयी घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। आणि याशिवाय मिरवणुकीमध्ये अज्ञातांनी घोषणाबाजी करतच झेंडे सुद्धा पॅलेस्टाईनचे फडकावल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे। यावरून जे हिंदुत्ववादी संघटना असतील किंवा ज्या सत्ताधारी भाजप असेल शिंदेची शिवसेना यांच्याकडून टीका होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। याबरोबरच आता विरोधी पक्षातील नेत्यांची यावर काय भूमिका असेल पक्षांची काय भूमिका असेल याकडे सुद्धा लक्ष आहे। दरम्यान त्या दिवशीचा तो व्हिडिओ आपण बघू शकतो। याच्यामध्ये पॅलेस्टाईनचे झेंडे फडकल्याचं दिसतंय आणि घोषणाबाजी सुद्धा पॅलेस्टाईन विषयी या ठिकाणी करण्यात आली आहे। 18 तारखेला ही मिरवणूक निघालेली होती। तसं पाहायला गेलं तर 16 तारखेला ही मिरवणूक निघणं अपेक्षित होतं। मात्र 16 गणेशोत्सवाचा कालावधी असल्यानं 16 तारखेला नाही तर 18 तारखेला मिरवणूक काढली जाईल असा नागरिकांनी निर्णय घेतलेला होता। आणि त्यानुसार 18 तारखेला अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी ही मिरवणूक निघाली। मात्र या मिरवणुकीमध्ये मालाडमध्ये जो काही प्रकार घडलेला आहे तो आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। या ठिकाणी ईद ए मिलादची मिरवणूक निघालेली होती जुलूस निघालेला होता। पण या जुलूसमध्ये या मिरवणुकीमध्ये पॅलेस्टाईन विषयी घोषणाबाजी करण्यात आलेली आहे आणि याशिवाय पॅलेस्टाईनचे झेंडे सुद्धा फडकावल्याची माहिती समोर येते। दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये इथं लोक उपस्थित होते आणि या प्रकरणामध्ये 7 ते 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती ही समोर येते। तर या प्रकरणामध्ये आता काय प्रतिक्रिया येतात ते बघावं लागणार आहे। मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण वाढत जाण्याची शक्यता आहे। यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। सचिन सावंतजी, मुंबईमधल्या मालाडमधले व्हिडिओ येत आहेत। ईद ए मिलादचा कार्यक्रम होता जुलूस होता मात्र त्याच्यामध्ये पॅलेस्टाईनचे झेंडे फडकले आणि पॅलेस्टाईन विषयी घोषणाबाजी करण्यात आली आहे। तुमची काय प्रतिक्रिया? मला म्हणजे या व्हिडिओची किती ही आहे त्याची कारण त्याची दखल घेऊन आपण त्याच्यावर चर्चा करावी त्यासाठी तो व्हिडिओ कसा आहे योग्य आहे की नाही याची बघावी लागेल। परंतु असं जर समजा असं पकडलं की योग्य आहे तरी देखील पॅलेस्टाईनच्या एकंदर भूमिकेची भारत सरकारचीच भूमिका समर्थनीय आहे ना, समर्थक आहे ते पॅलेस्टाईनच्या मागण्यांबाबत पॅलेस्टाईनच्या विषयाबाबत अधिकृत जी सरकारची भूमिका आहे त्याच भूमिकेच्या अनुरूप एखादं जर काही त्या ठिकाणी बोललं जात असेल तर तो लोकशाहीचा अधिकार आहे लोकांना। निश्चितच सचिन सावंतजी, तुमची ही प्रतिक्रिया जी आलेली आहे त्याविषयी धन्यवाद। आता विरोधकांकडून यावर काय प्रतिक्रिया आहे विरोधकांकडून म्हणजे सत्ताधारी काय म्हणतात तेही बघावं लागणार आहे। तुम्ही म्हणताय सरकारची जी भूमिका आहे त्याला अनुरूप अशी जर घोषणाबाजी या ठिकाणी केली जात असेल तर त्यामध्ये काही गैर नाही असं तुम्ही म्हणताय। पण आता याच्यावर नितेश राणे असतील किंवा इतरही जे नेते आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आहे तेही बघावं लागणार आहे। दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतोय। या व्हिडिओ बाबत किती सत्यता आहे ते माहित नाही असं या ठिकाणी सावंत यांनी म्हटलेलं आहे, सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते। आणि त्यामुळे आता याच्यावर इतर जे पक्ष आहेत त्यांच्याकडून काय भूमिका येते काय प्रतिक्रिया येते तेही बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।